श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस. तर मग विचार कसला करताय? आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. कालवणमध्ये जरा पालाचं पिकून गेलं. हां, ते समजा ते कालवण खाल्लं गेलं, मनुष्यानं इकडं आलो आहे बघायला. तर म्हणजे हुतासपर्यंत कमी जास्त झालं ना पाहिजे. आपलं चांगलं राहिलं पाहिजे. माणसं पुढं कालवून काढलं मालकाच्या इथं कांदा काढायला होतं तिकडं. आता मालकाचं नाव माहिती नाही ना आपल्याला, ते बघायला तिकडं काम करताना आता नाश्ता बनवून शांत जेव्हा गेलो का लगेच पालाचं पिलू त्यातनी दिसलं जेवण झाल्याच्या नंतर बुडात नाही. मग ते पाहिल्याबरोबर आम्हाला वाटलं का इलाज करावा म्हणून, आपला इलाज करून घ्यावा असं. सर्व प्रत्येकानंच खाल्लं, प्रत्येकाने खाल्लं. प्रत्येकाने म्हणजे सगळ्यांना काय उलट्या तुला बैल लागले? काही माणसाला उलट्या होतं. जरा आता दिसलं म्हणल्यावर मळमळी सुटणार झाली, मळमळी सुटणार झाली. कोणाकडे जेवण होतं काय? तिकडं कांदा काढा गेलो तो मालकाचं नाव माहीत नाही कांदे आपल्याला. काढायला आले? हां, कांदे काढा. तुमचं गाव कोणतं? वाशिम. वासिम. काय नाव आहे तुमचं? बांधा जामे चव्हाण. हां, बांधा चव्हाण. बांधा. कामाला आलतो इकडं, दादा कोण? इथं कांदे काढायला. कांदे काढायला आले. हां, किती माणसं आहे तुमची? आमचे इथं 22 कामं जेवण करणार. बनवलं का? आम्ही 30 माणसं. 30 माणसं आहेत. हां, 30 माणसातल्या किती जणांना विष बाधा झाली? सगळ्या जणांनी खाल्ले. सगळ्या जणांनी खाल्लं? सगळ्या सगळ्यांना जणांनी उलट्या तुला बघ. उलट्या 1-2-3 जणांनी उलट्या झाल्यात. हां, 2-3 जण काही मळमळ व्हायला लागलं, काही चक्कर आल्या आणि व्हायला लागलं. हां. म्हणजे आता इथं दवाखान्यात उपचार चालू आहेत का? हां, चालेल. दवाखान्यात असं काही हलगर्जीपणा केला का लगेच चालू केलं? नाही, दवाखान्यात लवकर म्हणजे चक्कर गिकर आली तर समजा जाग्यावर दबलं पाहिजे. माणुसकीच्या भागातून त्यांनी उपचार चालू केले. हां, म्हणजे जसे जेवलं तसे इकडं पाणी पिवा. हे कामगार लोक आहेत, हे कांदा काढण्यासाठी शेतामध्ये काम करत होते. त्यांच्यामध्ये थोडीशी छोटीशी पाल नजर पडली, त्याच्यामुळे त्यांना इथं आणलं. इथं उपचार चालू आहेत आता. हो हो, इथं आणलेलं आहे त्यांना. काय झालं? काय लोक? आत्ताच 5 मिनिटापूर्वी आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्ले येथे फूड पॉयझनिंग सस्पेक्टेड 30 ते 35 लोक लहान आणि मोठे मिळून आमच्याकडे आलेले आहेत. त्यांचे जे मालक होते त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की जेवणामध्ये पाल पडल्याचा संशय आला. त्याच्यानंतर त्यांनी चेक केलं आणि त्यांना त्याच्यामध्ये पाल पडलेली दिसली. आणि त्याच्यानंतर 30 ते 35 लोक आमच्याकडे उपचारासाठी घेऊन आलेले आहेत. आणि आमच्यावर सर्व पेशंटला आम्ही तपासणी करून त्यांच्यावर उपचार चालू केलेले आहेत. आणि असं तरी अजून काही जास्त असं काही वाटत नाही आहे. काही लोकांना उलटी होते, काही लोकांना जुलाब वगैरे असं वाटतं आहे. आणि आम्ही लवकरच उपचार चालू केलेले आहेत, बरे होतील अशी अपेक्षा आहे. जर त्याच्यात काही जरी गंभीर निघाली तर तुमचं पुढचं काय होईल? जर आता आम्हाला उपचार केल्यानंतर जर काही लोकांना जर काही अडचण निर्माण झाली किंवा उपचार आमच्याकडे इथं जर काही होत नसतील तर आम्ही त्यांना उपचारासाठी आमच्या ग्रामीण रुग्णालय नारायणगाव, जुन्नर आणि मनसर येथे आम्ही त्यांना रेफर करणार आहोत.
आता जर सगळीकडे पाहिलं तर आपले सगळे कर्मचारी युद्ध पातळीवर काम सुरू आहे. हो. माझे सर्व कर्मचारी फार्मासिस्ट असेल, परिचर असतील, MPW असतील, आशा वर्कर आहेत, आम्ही सगळ्यांचे केसोपर काढणं चालू आहे. आणि इवन आमचे मेडिकल ऑफिसर आहेत, स्वतः मी आहे. आणि कुठल्याही पेशंटला धोका निर्माण होणार नाही याची आम्ही पूर्णपणे काळजी घेत आहोत.